नमस्कार मंडळी. मोकळा सळसळीत मसाले भात पाहता क्षणीच तुम्हाला पंक्तीतील मसाले भाताची आठवण झाली ना? अगदी तसाच मसाले भात तुम्हीसुद्धा घरी तयार करू शकता. फार काही करणे हा भात कठीण नाही. अगदी सहजपणे तयार होतो आणि चवीलासुद्धा अगदी पंक्तीतील मसाले भातासारखाच हा भात लागतो. तर चला वेळ न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण जे मसाले भातासाठी साहित्य घेतलेलं आहे ते साहित्य सर्वात आधी पाहून घेऊया. इथे बघा मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. ते छान असं खिसून घेतलेलं आहे, कारण त्यामुळे सुकं खोबरं हे लगेच भाजलं जातं. कसुरी मेथी घेतलेली आहे 1 लहान वाटी, शेंगदाणेसुद्धा घेतलेले आहे 1 लहान वाटी आणि तेवढेच धणेही घेतलेले आहेत 1 लहान वाटी एवढे. 8 ते 10 काळी मिरी आणि 1 हिरवी विलायची घेतलेली आहे. 4 लवंगा, 2 इंच कलमीचे तुकडे घेतलेले आहेत. पोहे खाण्याचं एवढं जिरं घेतलेलं आहे 1 चमचाभर. 8 ते 10 काजू घेतलेले आहेत आणि इथे पाहू शकता मी 1 चक्रफूल आणि 2 तमालपत्र घेतलेले आहेत. 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता. 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 1 आल्याचा तुकडा. बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्ता. भाज्यांमध्ये इथे घेतलेला आहे मी फ्लॉवर, शिमला मिर्च, गाजर घेतलेला आहे. तसंच वांगं घेतलेलं आहे, बटाटा घेतलेला आहे आणि इथे कांदा घेतलेला आहे. तसेच मटार किंवा वाटाणे घेतलेले आहेत 1 वाटीभर. आता इथे तांदूळ घेतलेला आहे मी. कालीमुछ हा तांदूळ आहे. तांदूळ छान धुवून घेतलेला आहे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ आणि यामध्ये थोडं पाणी राहून हा असाच अर्धा तास भिजत ठेवायचा आहे. यातलं पाणी फक्त काढून टाकायचं. पाणी यामध्ये ठेवायचं नाही, त्यामुळे भात चिकट होऊ शकतो. आता जे खडे मसाले घेतलेले आहेत ते खडे मसाले छान असं खमंग भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. यामध्ये फक्त आपण तेलाचा वापर करणार नाही आहोत. छान खमंग भाजल्यामुळे मसाल्याला छान चव येते आणि यामध्ये सुकं खोबरंसुद्धा टाकून घेणार आहे. खोबऱ्याचा थोडा रंग बदलला गेल्यानंतर आपण हा मसाला काढून घेणार आहोत आणि हा मिक्सरला छान असा बारीक करून घेणार आहोत. तर पाहू शकता इथे सुकं खोबरं जे आहे त्याचा रंग बदललेला आहे आणि मसाला छान थंड करून घेतल्यानंतर बारीक करून घेणार आहे. आपल्याला जास्तही हा बारीक करायचा नाही, थोडा जाडसरच ठेवायचा आहे. अशा पद्धतीने पाहू शकता हा असा मी बारीक करून घेतलेला आहे. यामध्ये थोडं तुम्हाला जाडसर दिसतच असेल. आता याच मिक्सरच्या भांड्यात मी दुसरं वाटण करणार आहे. त्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या आणि आल्याचा तुकडासुद्धा टाकून घेतलेला आहे आणि हे पाणी न टाकताच आपल्याला वाटण तयार करायचं आहे. तर हे अशा पद्धतीचं वाटणसुद्धा तयार झालेलं आहे. आता आपण भाताला फोडणीची तयारी करणार आहोत. तर सर्वात आधी कुकरमध्ये तेल टाकून घेतलं. इथे 2 पळ्या एवढं मी तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये चक्रफूल तसंच तमालपत्रसुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि आता यामध्ये आपण शेंगदाणे व काजू घालणार आहोत. शेंगदाणे आणि काजू आपण छान इथे थोडे सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतून घेणार आहोत आणि नंतर त्यामध्ये पुढचं साहित्य आपण इथे घालणार आहोत. इथे मी कांदा टाकून घेतलेला आहे. इथे मी चौकोनी असा कांदा कापलेला आहे. तुम्ही लांबट असा कांदाही कापू शकता. आणि आता कांदा थोडा परतून झाल्यानंतर यामध्ये मी कढीपत्ता घालणार आहे. कढीपत्ता पूर्णतः ऑप्शनल आहे, पण यामध्ये तुम्ही जरूर घाला, त्यामुळे भाताला छान चव येईल. आणि आता कढीपत्तासुद्धा परतून झाल्यानंतर यामध्येच मी हिरवी मिरचीचं वाटण घालणार आहे. त्यामध्ये हिरवी मिरची, आल्याचा तुकडा आणि लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत. इथं मिरची कच्चीच वापरल्यामुळे थोडं वाटण आपण परतून घेणार आहोत. त्यामध्ये कोरडे मसाले घालूया. हळद, धनेपूड, गरम मसाला आणि जो आपण मसाला तयार करून घेतलेला होता खडा मसाले भाजून, तो मसालासुद्धा यामध्ये मी घातलेला आहे. कसुरी मेथीही घातलेली आहे यामध्ये आणि छान आता हे कोरडे मसाले आपण तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. आता यामध्येच थोडी बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. अशी मसाल्यामध्ये थोडी कोथिंबीर घातल्यामुळे छान मसाल्याला चव येते. आता इथे मी पूर्ण भाज्या घालून घेणार आहे यामध्ये. यामधली तुम्हाला कुठली भाजी आवडत नसेल तर स्किप करू शकता किंवा तुमच्या आवडीच्या कुठल्या दुसऱ्याही भाज्या यामध्ये मिक्स करू शकता. आता हे पाहू शकता पूर्ण मी मिक्स करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने पूर्ण मसाले आपल्या भाज्यांना लागले जातील. आता यामध्ये मी पाणी घालणार आहे. तर पाणीही मी मोजून घेतलेलं आहे. ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने मी पाणीसुद्धा मोजलेलं आहे. यांनी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत या वाटीने, तर 4 वाट्या मी इथं पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं
आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. आता पाणी छान आपण याला उकळी येऊ देणार आहोत. कारण जे पाणी उकळल्यामुळे आपला जो पूर्ण मसाले टाकलेले आहेत तो पूर्ण मसाल्यांचा फ्लेवर त्या पाण्यामध्ये उतरणार आहे. आणि यामध्येच आपण जे तांदूळ आता भिजत ठेवलेले होते ते तांदूळसुद्धा घालून घेणार आहे. आणि झाकण कुकरचं बंद करणार आहे आणि 2 शिट्या काढून घेणार आहे. 2 शिट्यांमध्ये भात छान शिजला जातो. आता 2 शिट्या झाल्यानंतर पाहू शकता कुकरसुद्धा गार झालेला आहे. तर मी तुम्हाला झाकण उघडून दाखवत आहे. पाहू शकता असा भात किती छान आपला हा शिजलेला आहे. पाहू शकता अगदी मोकळा सळसळीत असा भात तयार झालेला आहे. आपलं पाण्याचं प्रमाणसुद्धा एकदम अचूक असं झालेलं आहे. तर पाण्याचं प्रमाण जर व्यवस्थित झालं तर भातही छान असा मोकळा सळसळीत शिजला जातो. फक्त एखाद्या तांदूळाला पाणी कमी अधिक लागू शकतं. तर वरून छान असं ओलं खोबरं टाकून घ्यायचं आणि त्यावर छान बारीक कापून घेतलेली कोथिंबीर आणि साजूक तूप वरून 1 ते 2 चमचे घालायचं. चवीला अप्रतिम भात लागतो हा. आणि थोडी कोशिंबीर जरी घेतली चवीला तर आणखीनच अप्रतिम भात लागतो. तर अशा पद्धतीने हा पंक्तीतील मसाले भात आपला तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.